नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या वर्तमान मंथन या चॅनलवरती. आज आपण आढावा घेणार आहोत राहुल गांधी यांच्या नागरिकतेबद्दल. तुम्हाला माहीतच असेल, राहुल गांधी जे सध्या लोकसभेचे विरोधी पक्षनेते आहेत, त्यांच्या नागरिकतेबद्दल अनेकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत. अनेक वेळा याबाबत याचिका दाखल केल्या गेल्या आहेत. मात्र आता या प्रकरणाला एक नवीन वळण मिळाले आहे. अलीकडेच अलाहाबाद उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला, विशेषतः गृह मंत्रालयाला स्पष्ट सूचना दिल्या आहेत की राहुल गांधींच्या नागरिकतेबद्दल खुलासा करावा लागेल. त्यांच्याकडे खरोखरच दुहेरी नागरिकत्व म्हणजेच ड्युअल सिटिझनशिप आहे का, यावर उत्तर देण्यासाठी 19 डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. आपल्याला माहीत आहे की भारतीय संविधानानुसार कोणत्याही भारतीय नागरिकाला दुसऱ्या देशाचे नागरिकत्व ठेवण्याची परवानगी नाही. राहुल गांधींच्या बाबतीत दावा करण्यात आला आहे की त्यांच्याकडे ब्रिटनचे नागरिकता आहे. या आरोपावरून एक वकील व भाजपाचे सदस्य असलेले विघ्नेश शिशीर यांनी ही याचिका दाखल केली आहे. त्यांच्या मते राहुल गांधींनी भारतीय नागरिकतेबरोबर ब्रिटिश नागरिकत्वही मिळवले आहे आणि यामुळे या प्रकरणाला सीबीआय चौकशी होणे गरजेचे आहे. या प्रकरणाच्या संदर्भात विघ्नेश शिशीर यांनी दावा केला आहे की एका व्यक्तीने व्ही.एस.एस. शर्मा यांनी यूके सरकारकडे राहुल गांधींच्या नागरिकतेबद्दल माहिती मागितली होती. त्या माहितीच्या आधारे असा दावा केला जात आहे की राहुल गांधी ब्रिटिश नागरिक आहे, तथापि ही माहिती गोपनीय असल्यामुळे तिच्या सत्यतेची अधिकृत तपासणी केली जावी, असा याचिकाकर्त्यांचा आग्रह आहे. याचिकेत असेही म्हटले आहे की जर राहुल गांधींकडे खरोखरच दुहेरी नागरिकत्व असेल तर ते भारतीय संसद संसद सदस्य राहण्यासाठी पात्र ठरत नाहीत. त्यामुळे हा मुद्दा अधिकच गंभीर बनतो. याचिकाकर्त्यांच्या मते या प्रकरणाचा सखोल तपास होणे गरजेचे आहे, कारण यामुळे देशातील कायद्यांचे उल्लंघन होण्याचा धोका आहे. यूके सरकारने याबाबत अधिकृतपणे उत्तर देण्यासाठी नकार दिला आहे, कारण ती माहिती यूकेच्या जनरल डेटा प्रोटेक्शन रेग्युलेशन म्हणजे GDPR अंतर्गत गोपनीय आहे. तरीही या प्रकाराने भारतीय राजकारणात एक मोठा वाद निर्माण केला आहे, जो आगामी काळात अधिकच गडद होऊ शकतो. हा जो कंट्रीज डेटा प्रोटेक्शन ॲक्ट 2018 आहे, तो यूकेमध्ये लागू आहे. त्या अंतर्गत यूके सरकार हा डेटा सार्वजनिकरित्या जारी करू शकत नाही. मात्र याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे की जर राहुल गांधी यांनी यूके सरकारला एक पत्र साईन करून दिले की आमच्या बाबतीतली माहिती देण्यात यावी, तरच यूके सरकार ही माहिती देईल. परंतु विघ्नेश शिशीर यांचे म्हणणे आहे की ईमेलमध्ये स्पष्ट होते की राहुल गांधी यांच्याकडे ड्युअल सिटिझनशिप आहे. ही बाब लक्षात घेऊन इलाहाबाद उच्च न्यायालयातील 2 न्यायाधीशांच्या खंडपीठाने, ज्यामध्ये न्यायमूर्ती अतर रहमान मसूद आणि न्यायमूर्ती सुभाष विद्यार्थी होते, त्यांनी आदेश जारी केला आहे. त्या अंतर्गत गृह मंत्रालयाला 19 डिसेंबरच्या पुढील सुनावणीसाठी स्पष्ट उत्तर देणे बंधनकारक केले आहे. त्यात विचारले जाईल की राहुल गांधी यांच्या नागरिकतेसंबंधित काय निष्कर्ष आहे, म्हणजेच त्यांच्याकडे ड्युअल सिटिझनशिप आहे का, आणि जर तसे असल्यास सरकारने काय कारवाई केली आहे. राहुल गांधी यांच्या नागरिकतेचा हा मुद्दा नवीन नाही. 2022 मध्ये व्ही.एस.एस. शर्मा यांनी एक याचिका दाखल केली, परंतु ती ब्रिटनमध्ये दाखल केली गेली होती. त्या अंतर्गत ब्रिटन सरकारला विचारण्यात आले होते की राहुल गांधी यांची नागरिकता काय आहे, परंतु ही माहिती उघड झाली नाही. मात्र जेव्हा व्ही.एस.एस. शर्मा यांनी ही याचिका भारतीय न्यायालयात दाखल केली, तेव्हा हा विषय अधिकच चर्चेत आला. तसेच विघ्नेश यांनी असेही म्हटले आहे की सुब्रमण्यम स्वामी यांनी दिल्ली उच्च न्यायालयातील याचिका दाखल केली होती, परंतु दिल्ली उच्च न्यायालयाने असे सांगितले की हा विषय आधीच इलाहाबाद उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे त्या न्यायालयाचा निर्णय आल्याशिवाय दिल्ली उच्च न्यायालयात यावर सुनावणी होणार नाही. राहुल गांधी यांची नागरिकता महत्त्वाची का ठरते? कारण ते सार्वजनिक व्यक्तिमत्व आहेत, विरोधी पक्षनेते आहेत आणि अनेक वेळा पंतप्रधानपदाचे उमेदवार राहिले आहेत. त्यामुळे त्यांच्या नागरिकतेबाबत प्रश्न वारंवार उपस्थित होतो. बीजेपीचे आरोप आहेत की राहुल गांधी यांच्याकडे 2 देशाची नागरिकता आहे, जे भारताच्या संविधानानुसार परवानगी योग्य नाही. ते काँग्रेस पक्षाचे म्हणणे आहे की याचिकाकर्ते लोकांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत आहेत. भारताचे संविधान या संदर्भात स्पष्ट आहे.
संविधानाच्या अनुच्छेद 9 नुसार कोणत्याही भारतीय नागरिकाकडे दुसऱ्या देशाची नागरिकता असू शकत नाही. जर त्यांनी दुसऱ्या देशाची नागरिकता घेतली तर त्यांची भारतीय नागरिकता आपोआप रद्द होईल. भारताने ड्युअल सिटिझनशिपला परवानगी दिलेली नाही. तर तुम्हाला आत्तापर्यंत समजलेच असेल की एकूण मुद्दा काय आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.